हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टर मध्ये मागील दोन लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं जेव्हा तुम्हाला दोन गिवन लाईन्स असतात. सपोज आपल्या या दोन गिवन लाईन्स आहेत आणि या दोघही गिवन लाईन्स मधून जाणारी एक ट्रान्सव्हर्सल असते. तर ती ट्रान्सव्हर्सल तुमच्या गिवन लाईन्सला जिथे छेदते म्हणजेच इंटरसेक्ट करते तिथे काही अँगल्स फॉर्म होत आहेत बाळांनो तुमचे, बरोबर. त्या अँगल्सच्या पेअर आपण फॉर्म केल्या होत्या, करस्पॉन्डिंग अँगल्स, ऑल्टरनेट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स. मग बाळांनो, मी या दोन गिवन लाईन्सला सपोज नाव दिलं एल आणि एम. आलं लक्षात? तसंच या लाईनला मी ट्रान्सव्हर्सलला नाव दिलं पी. आता याला ट्रान्सव्हर्सल असं का म्हटलं? कारण ती तुमच्या दोन गिवन लाईन्सला दोन वेगवेगळ्या पॉइंटला इंटरसेक्ट करते म्हणून. मग ही पी ट्रान्सव्हर्सल तुमच्या एल लाईनला इंटरसेक्ट करते सपोज एस पॉइंटला. ओके. अँड तसंच तुमची ही पी ट्रान्सव्हर्सल एम लाईनला इंटरसेक्ट करते सपोज क्यू पॉइंटला. आलं लक्षात? ओके. मग बाळांनो, जिथे तुमचा ट्रान्सव्हर्सल लाईनला इंटरसेक्ट करते त्या ठिकाणी काही अँगल्स फॉर्म होत आहेत. एस पॉइंटला 4 अँगल फॉर्म होत आहेत. त्या चारही अँगल्सला आपण नाव देऊन घेऊयात बाळांनो, ए, बी, सी, डी. तसंच क्यू पॉइंटला परत 4 अँगल फॉर्म होत आहेत बाळांनो, त्यांनाही आपण नाव देऊन घेऊयात सपोज एफ, जी, एच, आर. ओके. म्हणजे काय, टोटल 8 अँगल्स फॉर्म झाले. मग या 8 अँगल्सला बाळांनो आपण काही पेअर मध्ये घेतलं होतं. मग त्या पेअर कशा फॉर्म झाल्या होत्या? सगळ्यात आधी आपण बघितलं होतं करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर कशा फाइंड आउट केल्या होत्या रे बाळांनो आपण? त्यासाठी तुमच्या दोन केस होत्या की पेअर मधले दोघही अँगल्स तुमचे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला हवे. तसंच सेकंड पेअर होती की ट्रान्सव्हर्सलवर येणारा अँगल्सचा आर्म एकाच दिशेने जाणारा म्हणजे सेम डिरेक्शनने जाणारा हवा. मग तशा आपल्या लेफ्ट साइडला दोन पेअर होत्या आणि राईट साइडला दोन पेअर होत्या. मग बाळांनो चला, लेफ्ट साइडच्या कुठल्या दोन पेअर होत्या? तर फर्स्ट पेअर होती तुमची अँगल ए अँड अँगल एफ. अँगल ए अँड अँगल एफ. तसंच लेफ्ट साइडची तुमची सेकंड पेअर कुठली असणार आहे बाळांनो? अँगल सी अँड अँगल एच. सो सेकंड आहे अँगल सी अँड अँगल एच. बाळांनो तसंच राईट साइडला तुमची पेअर कुठली येणार आहे? थर्ड पेअर अँगल बी अँड अँगल जी. अँगल बी अँड अँगल जी. बाळांनो तसंच तुमची फोर्थ पेअर म्हणजे राईट साइडची तुमची सेकंड पेअर काय येणार आहे? अँगल डी अँड अँगल आर. अँगल डी अँड अँगल आर. हे झाल्या तुमच्या 4 पेअर्स करस्पॉन्डिंग अँगल्सच्या. बाळांनो त्यानंतर आपण बघितले होते इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स साठी दोन कंडिशन कुठल्या होत्या रे बाळांनो? तुमचे जे काही अँगल्स असणार आहे इंटेरियर अँगल्स ते दोघही गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला असणार आहेत आणि पेअर मधले दोघही अँगल ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असणार आहेत. मग फर्स्ट पेअर काय फॉर्म होते तुमची? अँगल सी अँड अँगल एफ. दोघही एकाच साइडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या आणि दोघं गिवन लाईन्सच्या मध्ये आहेत. सो अँगल सी अँड अँगल एफ. तसंच बाळांनो तुमची सेकंड पेअर आहे अँगल डी अँड अँगल जी. अँगल डी अँड अँगल जी. म्हणजे टोटल किती पेअर फॉर्म झाले रे बाळांनो? इंटेरियर अँगल्सच्या 2 पेअर. बाळांनो तसंच तुमचे ऑल्टरनेट अँगल्स आपण बघितले होते. ऑल्टरनेट अँगल्स मध्ये बाळांनो परत 2 टाइप्स होते, इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. मग बाळांनो इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, कसे फाइंड आउट करायचे? त्यासाठी परत 2 कंडिशन होत्या. इंटेरियर म्हणजे काय? आतल्या बाजूला असणारे ते तुमचे. मग आतल्या बाजूला असतील पण एक अँगल तुमच्या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडला असेल तर दुसरा राईट साइडला असेल.
आणि त्यांचे जे काही आर्म्स असणार आहे ट्रान्सव्हर्सलवर येणारे ते अपोजिट डिरेक्शनने जाणारे असतील. म्हणजे जर तुमच्या एका अँगलचा आर्म खालच्या दिशेने जातोय तर दुसरा अँगल जो पेअर मधला आहे त्याचा आर्म वरच्या दिशेने जाणार हवा. आणि ते काय, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली ती झेड फॉर्म करतात इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. मग तुमचा इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची फर्स्ट पेअर कुठली येते बाळांनो, अँगल सी अँड अँगल जी. सो फर्स्ट पेअर आहे अँगल सी अँड अँगल जी बाळांनो. तसंच दुसरी पेअर येणार आहे तुमची इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची अँगल डी अँड अँगल एफ. अँगल डी अँड अँगल एफ आलं लक्षात. आता एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या परत दोन पेअर आहेत बाळांनो आणि यासाठी तुम्हाला कंडिशन काय, लाईन्सच्या बाहेरच्या साईडला तुमची हे अँगल्स असणार आहेत. तसंच एक अँगल तुमच्या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला तर दुसरा राईट साईडला असणार आहे. आणि परत तुमचे जे ट्रान्सव्हर्सलवर येणारे आर्म आहेत ते अपोजिट डिरेक्शनने जाणारे हवेत. मग बाळांनो तुमचा फर्स्ट पेअर येणार आहे एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची अँगल ए अँड अँगल आय. अँगल ए अँड अँगल आय. आणि दुसरी पेअर येणार आहे बाळांनो तुमची अँगल बी अँड अँगल एच. सो हे सगळं आपण बघितलं होतं आपल्या मागील 2 लेक्चर्स मध्ये. याच्यावरच बेस्ड बाळांनो तुमचा आजचा प्रॅक्टिस सेट आहे, म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 जो आता आपण बघणार आहोत. बाळांनो प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा, इन द adjoining figure each angle is shown by a letter. Fill in the boxes with the help of the figure. तुम्हाला फिगर दिलेली बाळांनो काय दिली आहे, त्यामध्ये 2 गिवन लाईन्स आहे आणि त्या दोघांना छेदत जाणारी तुमची ट्रान्सव्हर्सल आहे. मग बाळांनो या ट्रान्सव्हर्सल तुमच्या गिवन लाईन्सला जिथे इंटरसेक्ट होते तिथे काही अँगल्स फॉर्म झाले. मग त्या अँगल्स वरून तुम्हाला इथे काही ब्लँक बॉक्सेस दिले ते फिलअप करायचे. मग सगळ्यात आधी तुम्हाला दिलाय करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर दिलेला आहे. पेअर मधला एक अँगल तुम्हाला दिलेला आहे आणि त्या अँगलची पेअर तुम्हाला इथे फाइंड आउट करायची बाळांनो. बाळांनो तुम्हाला फर्स्ट पेअर दिलेली आहे इथे अँगल पी अँड या पी अँगल सोबत करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कुठली येणार आहे. मग पी अँगल तुमचा झालाय हा बाळांनो, बरोबर. मग आता या पी अँगलला करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे ती पेअर आपल्याला शोधायची आहे. बाळांनो करस्पॉन्डिंग अँगल फाइंड आउट करताना तुमच्या 2 कंडिशन कुठल्या आहेत रे, की तो अँगल एक्झॅक्टली एकाच साईडला हवा तुमच्या ट्रान्सव्हर्सलला. म्हणजे आता हा पी अँगल तुमच्या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आहे तर याच्यासोबत येणारा अँगलही लेफ्ट साईडलाच असणार आहे. बाळांनो तसंच तुमची सेकंड कंडिशन आहे की ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म सेम डिरेक्शनने जाणारा हवा. जर तुमचा पी अँगलचा हा ट्रान्सव्हर्सलवर जाणारा आर्म आहे जो वरच्या दिशेने जातोय म्हणजे याच्या सोबतचा येणारा पेअर मधला अँगल त्याचाही ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म वरच्या दिशेने जाणार आहे. मग बाळांनो पी अँगल सोबत लेफ्ट साइडला कुठले कुठले अँगल्स आहेत रे, एस, डब्ल्यू आणि झेड. मग आता या तिघा अँगल्स मधला कुठली पी ची पेअर आहे करस्पॉन्डिंग अँगलची आपल्याला ते बघायचं आहे. एस होणार आहे का नाही, का ट्रान्सव्हर्सलवर येणारे अँगल्स आर्म जे आहेत ते अपोजिट डिरेक्शनने जात आहेत म्हणजे एस याची पेअर आहे का नाही. मग आपल्याला डब्ल्यू बघायचं आहे बाळांनो. इथे तुमच्या फर्स्ट कंडिशन फॉलो होते की एकाच साइडला आहे. सेकंड कंडिशन काय, ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म एका दिशेने जाणारा हवा. डब्ल्यू चाही वरच्या दिशेने जातोय, पी चाही वरच्या दिशेने जातोय. म्हणजेच काय, तुमची पी ची करस्पॉन्डिंग अँगलची पेअर काय रे बाळांनो, डब्ल्यू. मग आपण फिलअप करून घेऊयात अँगल पी अँड अँगल डब्ल्यू. आले बाळांनो लक्षात. पी चे करस्पॉन्डिंग डब्ल्यू आलाय अँगल का, कारण दोघही अँगल्स जे आहेत तुमचे त्यांचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म सेम डिरेक्शनने जातोय. तसंच दोघही अँगल्स तुमचे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला आहेत. तसंच आपल्याला सेकंड पेअर फाइंड आउट करायची बाळांनो. तुमचा अँगल क्यू आणि त्याच्या सोबतचा पेअर मध्ये येणारा आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल क्यू आहे राईट हँड साइडला म्हणजे त्याच्या पेअर मधला अँगल पण राईट हँड साइडलाच असेल. तसंच तुमचं सेकंड कंडिशन, ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म एका दिशेने जाणारा. आता हा क्यूचा आर्म वरच्या दिशेने जातोय. मग तसाच तुमचा जर एक्स अँगल तुम्ही बघाल जो
राईट हँड साइडला पण आहे ट्रान्सव्हर्सलच्या, तसंच त्याचाही आर्म जो आहे ट्रान्सव्हर्सलवर येणारा तो वरच्या दिशेने जातोय. म्हणजेच काय बाळांनो, अँगल क्यू ची तुमची पेअर काय झाली आहे, अँगल एक्स. मग बाळांनो आपण ते फिलअप करून घेऊयात, अँगल क्यू अँड अँगल एक्स. आले बाळांनो लक्षात. आता आपण थर्ड पेअर बघणार आहोत. थर्ड दिले तुम्हाला अँगल आर आणि त्याच्यासोबत पेअर मध्ये येणारा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा. अँगल आर कुठे आहे बाळांनो, दिस वन. मग आता आर तुमच्या राईट साइडला आहे, म्हणजेच तुम्हाला त्याची पेअरही राईट साइडलाच भेटणार आहे. मग त्याचा आर्म जो आहे ट्रान्सव्हर्सलवर येणारा बाळांनो, तो खालच्या दिशेने जातोय. मग तसाच तुमचा खालच्या दिशेने जाणारा ट्रान्सव्हर्सलवरचा आर्म राईट साइडला कुठल्या अँगलचा आहे रे बाळांनो, दिस वाय अँगल. म्हणजे तुमच्या आर अँगलचा करस्पॉन्डिंग पेअर कुठली येणार आहे, वाय. सो अँगल वाय and angle R is a pair of corresponding angles. बाळांनो आता तुम्हाला शेवटची करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर शोधायची आहे, अँगल एस सोबतची. अँगल एस कुठे आहे बाळांनो, दिस वन. मग आता या एस अँगलचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म खालच्या दिशेने जातोय आणि तो आहे राईट हँड साइडला. मग बाळांनो राईट हँड साइडला असा कोणता अँगल आहे अजून ज्याचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म खालच्या दिशेने जातोय, झेड अँगल आहे. म्हणजेच तुमची पेअर कुठली झाली आहे बाळांनो, या साइडला अँगल एस अँड अँगल झेड. दोघांचेही ट्रान्सव्हर्सलवर येणारे आर्म एकाच दिशेने जात आहे, म्हणजेच खालच्या दिशेने, आणि दोघंही लेफ्ट हँड साइडला. सो अँगल एस अँड अँगल झेड इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. बाळांनो आता आपल्याला खालच्या फिल इन द ब्लँक्स फिलअप करायचे आहेत. तुमचा पुढचा पॉइंट आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता या इंटिरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर बघताना तुम्हाला कंडिशन काय असतात रे बाळांनो, इंटिरियर ऑल्टरनेट म्हणजे इंटिरियर म्हटल्यावर ते दोघंही गिवन लाईन्सच्या मधल्या बाजूला अँगल्स येणार आहेत, बरोबर. तसंच ऑल्टरनेट म्हणजे एक अँगल तुमच्या लेफ्ट साइडला असेल तर दुसरा अँगल पेअर मधला राईट साइडला असेल, ते झेड शेप फॉर्म करतात, बरोबर. मग बाळांनो आता आपल्याला काय अँगल एस दिलेला आहे. अँगल एस सोबत इंटिरियर ऑल्टरनेट अँगलची पेअर कोणता अँगल फॉर्म करतो आपल्याला ते बघायचं आहे. सो अँगल एस आहे लेफ्ट हँड साइडला, म्हणजे त्याच्या पेअर मधला अँगल असेल राईट हँड साइडला. मग बाळांनो हा लेफ्ट हँड साइडला आहे, अँगल एस जो आहे तो लेफ्ट हँड साइडला आहे, त्याची पेअर येणार आहे राईट हँड साइडला. मग बाळांनो आपण अजून एक त्याचा पॉइंट असा आहे, अपोजिट डिरेक्शनने ट्रान्सव्हर्सलवर येणारे त्यांचे आर्म्स असणार आहे. मग तसा कुठला अँगल आहे राईट हँड साइडला बाळांनो, अँगल एस ज्याचा जातोय ट्रान्सव्हर्सलवरचा आर्म खालच्या दिशेने, तर अँगल एक्स आहे ज्याचा आर्म जातोय वरच्या दिशेने. दोघंही आर्म जे आहेत ते अपोजिट डिरेक्शनला जात आहेत. मग बाळांनो आपल्याला अँगल एस सोबतची इंटिरियर ऑल्टरनेट अँगलची पेअर कुठला म्हणजेच दुसरा अँगल कुठला भेटतोय, अँगल एस आणि अँगल एक्स. सो अँगल एक्स अँड अँगल एस इज अ पेअर ऑफ इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स. तसेच बाळांना दुसरी पेअर आपल्याला बघायची आहे, अँगल डब्ल्यू दिलेला आणि त्याच्यासोबतचा पेअर मध्ये येणारा अँगल आपल्याला शोधायचा आहे. अँगल डब्ल्यू त्याच्या अपोजिट साइडला आहे तुमचा आर अँगल, ज्याच्या अपोजिट डिरेक्शनला त्यांचे आर्म जात आहेत, ट्रान्सव्हर्सलवर येणार आहेत. तसंच ते दोघंही अपोजिट डिरेक्शनला आहेत आणि दोन गिवन लाईन्सच्या मध्ये येत आहेत. म्हणजेच डब्ल्यू सोबतची पेअर झाली आहे तुमची अँगल आर. आले बाळांनो लक्षात. दिस इज हाऊ यू कॅन फाइंड पेअर ऑफ इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो इथे तुमचा संपतोय क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.1. आता आपण बघूयात तुमचा क्वेश्चन नंबर 2. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.1. ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल. तुम्हाला इथे फिगर दिलेली बाळांनो, दोन गिवन लाईन्स आहेत, दिस अँड दिस वन, आणि त्या दोघांमधून जाणारी ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सल तुमच्या गिवन लाईन्सला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होणार आहे तिथे काही अँगल्स फॉर्म झाले. या लाईनला ते इंटरसेक्ट करते तिथे तुमचे अँगल्स फॉर्म झाले बाळांनो, अँगल ए, अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी. तसेच जेव्हा ही दुसऱ्या लाईनला इंटरसेक्ट करते तिथे तुमचे काही अँगल्स फॉर्म झाले, ते म्हणजे अँगल ई, अँगल एफ, अँगल जी अँड अँगल एच.
बाळांनो, आता या जे काही अँगल्स दिले त्यावरून आपल्याला काही पेअर्स लिहायचे आहेत अँगल्सच्या. मग सगळ्यात पहिले दिले तुम्हाला इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स. आपण इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स कसे फाइंड आउट करतो रे बाळांनो, यासाठी तुम्हाला कंडिशन आहे तुमचे अँगल्स जे आहे पेअर मधले इंटिरियर ऑल्टरनेट ते दोघंही तुमच्या गिवन लाईन्सच्या आतल्या साईडला यायला हवेत. तसेच तुमचा एक अँगल लेफ्ट साइडला असेल तर दुसरा अँगल राईट साइडला असेल. बाळांनो, अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा इंटिरियर ऑल्टरनेट अँगलचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म एका अँगलचा जर खालच्या बाजूने येत असेल तर दुसरा वरच्या बाजूने जात असेल, म्हणजेच काय अपोजिट डिरेक्शन मध्ये जातात. मग बाळांनो, या तुमच्या दोन गिवन लाईन्स आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल. या दोघं गिवन लाईन्स मध्ये इंटिरियर अँगल्स कुठले आहेत? सी, बी, एच, ई हे 4 अँगल्स आहे. यामध्ये आपल्याला इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर शोधायच्या आहेत. मग बाळांनो, अँगल बी चे इंटिरियर ऑल्टरनेट पेअर येणार आहे एच, अपोजिट साइडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या. तसंच त्यांच्या ट्रान्सव्हर्सल वरचे आर्म्स जे आहेत ते अपोजिट डिरेक्शनने जात आहेत. तसंच बाळांनो, ते गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला आहेत. म्हणजे तुमची इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्सची फर्स्ट पेअर झाली बाळांनो अँगल बी and angle H and angle H. बाळांनो, आता तुम्हाला दुसरी पेअर फाइंड आउट करायची आहे त्याच कंडिशन फॉलो करून. ती दुसरी पेअर होणार आहे बाळांनो तुमची अँगल C and angle E. दुसरी पेअर आहे बाळांनो अँगल C and angle E. आलं लक्षात? काय इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर फाइंड आउट करताना दोन गिवन लाईन्सच्या मध्ये ते अँगल्स यायला हवेत. ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइड्सला दोघही पेअर मधले अँगल्स असतात. तसंच ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म अपोजिट डिरेक्शनने जातो. आता आपल्याला दुसऱ्या अँगल्सच्या पेअर फाइंड आउट करायचे आहेत ते म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग बाळांनो, करस्पॉन्डिंग अँगल्स तुम्ही कसे फाइंड आउट करतात रे? जे अँगल ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असतात. म्हणजे काय, पेअर मधले दोघही अँगल एकाच साइडला येणार आहे. एक तर इथे वरच्या बाजूला नाहीतर खालच्या बाजूला येतील, बरोबर. तसंच दुसरी कंडिशन म्हणजे त्यांचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म एकाच डिरेक्शनने म्हणजे सेम डिरेक्शनने जाणारा हवा. आलं लक्षात? मग बाळांनो, तुम्हाला इथे काय दिसतंय बघा, तुमच्या ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि या गिवन लाईन्स आहे. मग खालच्या बाजूला माझे हे जे काही अँगल्स आहेत त्यामध्ये मी माझ्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 2 पेअर फाइंड आउट करणार आहे. ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला 2 पेअर्स असतील आणि दुसऱ्या बाजूला 2 पेअर. मग अँगल डी आणि अँगल एच तुमची फर्स्ट पेअर होणार आहे. का? कारण ट्रान्सव्हर्सलवर जाणारा आर्म एका डिरेक्शनने जातो. तसंच त्या दोघही अँगल्स जे आहेत ते ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला आहेत. सो फर्स्ट पेअर होते बाळांनो तुमची अँगल डी अँड अँगल एच. बाळांनो, तसंच तुमची दुसरी पेअर आहे याच साइडची अँगल सी अँड अँगल जी, ज्या आपल्या दोघही कंडिशन्स फॉलो करताय. सो सेकंड पेअर इज अँगल सी अँड अँगल जी. बाळांनो, तसंच आपल्याला थर्ड पेअर मिळते आहे अँगल ए अँड अँगल ई. अँगल ए अँड अँगल ई. बाळांनो, तुमची सेकंड पेअर आहे अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी अँड अँगल एफ. आलं बाळांनो लक्षात? या झाल्या तुमच्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर्स. बाळांनो, तसंच आपल्याला पुढचं पेअर्स फाइंड आउट करायच्या इंटिरियर अँगल्सचं. बाळांनो, इंटिरियर अँगल्स म्हणजे परत तुमच्या गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला असणार आहेत आणि दुसरी कंडिशन म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असणार आहेत. मग ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला दोघंही गिवन लाईन्सच्या मध्ये म्हणजे पेअर कुठली फॉर्म होते? अँगल सी अँड अँगल एच. सो फर्स्ट पेअर इज अँगल सी अँड अँगल एच. बाळांनो, तसंच दुसरी पेअर कुठली फॉर्म होते तुमची? अँगल बी अँड अँगल ई. अँगल बी अँड अँगल ई. तुमच्या दोघही कंडिशन्स फॉलो होत आहेत. काय? ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आहेत दोघही अँगल आणि 2
ज्या गिवन लाईन्स आहेत त्यांच्या आतल्या बाजूला आहे. मग बाळांनो इथे आपण बघितले इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर, तसंच करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर, इंटेरियर अँगल्सच्या पेअर. बाळांनो जेव्हाही तुम्हाला पेअर्स फाइंड आउट करायच्या असतील, किती पेअर्स येतात, सगळ्यात आधी करस्पॉन्डिंग अँगल्सच्या किती पेअर्स येतात रे बाळांनो, 4 पेअर्स येणार आहेत. त्यानंतर येतं तुमचं इंटेरियर अँगल्सच्या किती पेअर येतात रे बाळांनो, 2 पेअर्स. आफ्टर दॅट इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर किती येतात रे बाळांनो, परत 2 पेअर्स येतात. तसंच एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स त्याच्याही किती पेअर्स येतात बाळांनो, 2. बाळांनो हा झालाय तुमचा क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.1. बाळांनो इथेच आपण आपलं लेक्चर आजचं थांबवूयात आणि या चॅप्टर मधला जो काही पुढचा पार्ट आहे तो बघूयात पुढच्या लेक्चरला.